अधिक मासात करायचे रामबाण उपाय नकारात्मकता दूर करून आयुष्यात सुख समृद्धी आणणारा महिना म्हणजे अधिक मास. या पवित्र महिन्यात कोणत्या वस्तूंचे दान केल्याने भाग्योदय होतो हे आज आपण पाहणार आहोत. अधिक मासात केलेले एक छोटेसे दान तुमचे नशीब बदलू शकते. घरातील शांतता, धनप्राप्ती आणि नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी करा हे प्रभावी उपाय. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. अधिक मासात जावयाला वस्त्रदान करावे, आपल्या घराचे कर्ज कमी होते. अधिक मासात विवाहित मुलीला चांदीची छोटीशी भेट द्या, जोडवी किंवा पैंजण, यामुळे सौभाग्यवृद्धी होते. अधिक मासात घरातल्या विवाहित स्त्रीला हिरव्या बांगड्या द्याव्या, सौभाग्यवृद्धी आणि मंगल कार्याचे योग वाढतात. अधिक मासात विवाहित बहिणीला साडी किंवा ओढणी द्यावी, त्यामुळे भावंडातील प्रेम वाढते. अधिक मासात आई वडिलांना चपला किंवा वस्त्र भेट द्यावे, यामुळे पितृ आशीर्वाद देतात, अडकलेली कामे मार्गी लागतात. अधिक मासात घरातील देवघरात पिवळा कपडा अर्पण करावा, त्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. अधिक मासात गरीब स्त्रीला सौभाग्य अलंकार द्यावेत, जसं की बांगड्या, हळद कुंकू, साडी, ब्लाऊज पीस, नारळ, ओटीचं सामान दान करावे, यामुळे लक्ष्मी कृपा वाढते. अधिक मासात गाईला गुळ भाकरी खाऊ घालावी, यामुळे घरातील संकटे दूर होतात. अधिक मासात मुलांना किंवा विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा लेखन सामग्री दान करावी, त्यामुळे घरात विद्या व सकारात्मकता येते. अधिक मासात तांदूळ आणि साखर दान करावे. अधिक मासात सासू सासऱ्यांना नवीन वस्त्रे भेट द्यावी, त्यामुळे घरातील मानसन्मान वाढतो, नात्यात गोडवा निर्माण होतो, आपलेपणा वाढतो. अधिक मासात मुलीला गोडधोड पाठवावे, माहेरचे प्रेम टिकते, तिच्या संसारात आनंद राहतो. अधिक मासात भावाला रुमाल किंवा वस्त्र घ्यावेत, भावंडाचे नाते मजबूत राहते. अधिक मासात घरातील देवांना नवीन वस्त्र अर्पण करावे, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. अधिक मासात जावयाला तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यात तुपाचे निरंजन लावून द्यावे, ते अत्यंत शुभ मानले जाते. अधिक मासात शक्य असल्यास तीर्थस्थान अवश्य करावे, सर्व पापांची निवृत्ती होते. अधिक मासात दीपदान अवश्य करावे, देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. अधिक महिन्यात धोंड्याच्या कार्यक्रमादिवशी गाईला गोग्रास द्यावा, याला पुण्यसंचय म्हणतात. या अधिक मासात हे दानधर्म करून आपल्या आयुष्यात सकारात्मकता नक्कीच येईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचे पुण्य मिळेल. श्री पुरुषोत्तमाची कृपा तुमच्यावर सदैव राहू. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.